वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आमच्या कॉलेजमध्ये पहिली घटक चाचणी परीक्षा झाली. त्याच्या वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्या उत्तरपत्रिका मी द्यायला सुरुवात केली आहे. आज विषय घेतलेला आहे अर्थशास्त्र. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेला हा विषय आहे. गुण 25 आहे आणि 1.5 तास वेळ आहे. पहिली घटक चाचणी परीक्षा. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही सोडवली असेल ही प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरं तुम्ही चेक करून घ्या. चला तर पाहूया. प्रथम घटक चाचणी किंवा पहिली घटक चाचणी परीक्षा, विषय अर्थशास्त्र, इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य. 25 गुणांची प्रश्नपत्रिका. त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. प्रश्न पहिला अ. योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 5 गुण. एका प्रश्नाला 1 गुण. 1. गट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा टिंबटिंब. पर्याय दिलेले आहेत. अ. एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते. ब. एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते. क. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. ड. सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. याचं अचूक उत्तर आहे क. एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. आता हे समजून घेण्यासाठी तुम्हाला कच्ची आकृती दाखवते मी. आपण अशा प्रकारे एक आकृती काढली होती. असा उलटा ग्लास असतो याची, आणि इथे सर्वाधिक तृप्तिबिंदू आहे आणि इथून जर लंब टाकला असा तर ही सीमांत उपयोगितेचा वक्र याला छेदून जातो. इथे 0 आहे आणि इथे सर्वाधिक एकूण उपयोगिता आहे आणि इथे सीमांत उपयोगिता 0 आहे. हाच कमाल समाधानाचा बिंदू असतो. म्हणजे एकूण उपयोगिता महत्तम होते, इथे महत्तम होते आणि इथे सीमांत उपयोगिता 0 होते. म्हणून क हे उत्तर आहे, हे लक्षात घ्या. क्रमांक 2. हलक्या प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात टिंबटिंब संबंध असतो. पर्याय प्रत्यक्ष, व्यस्त, परिणाम नाही, प्रत्यक्ष आणि व्यस्त. अचूक उत्तर आहे याचं व्यस्त. म्हणजे उत्पन्न वाढलं तर हलक्या प्रतीच्या वस्तूंची मागणी कमी होते आणि उत्पन्न कमी झालं तर हलक्या प्रतीच्या वस्तूंची मागणी वाढते. म्हणून उलटा संबंध किंवा व्यस्त संबंध म्हणायचं त्याला. क्रमांक 3. य अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र टिंबटिंब. पर्याय संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. आणि याचं अचूक उत्तर आहे संपूर्ण अलवचिक मागणी. या अक्षाला समांतर असतो तो वक्र. 4. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा वापर प्रथम टिंबटिंब यांनी केला. पर्याय ॲडम स्मिथ, लिओनल रॉबिन्स, रॅग्नर फ्रिश, प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल. आणि अचूक उत्तर आहे रॅग्नर फ्रिश. क्रमांक 5. अप्रत्यक्ष मागणी टिंबटिंब मागणी म्हणूनही ओळखली जाते. पर्याय प्रत्यक्ष, परोक्ष, संमिश्र, स्पर्धात्मक. याचं अचूक उत्तर आहे परोक्ष. अप्रत्यक्ष मागणी म्हणजेच परोक्ष मागणी. पहिल्या प्रश्नातलाच ब आहे. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणत्याही 3. 5 पैकी 3च सोडवायच्या. 6 गुण आहेत. म्हणजे एका संकल्पना सोडवायला 2 गुण. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण करायला 2 गुण. 1. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. 2. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. 3. खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किमती स्थिर असूनही विविध वस्तूंची मागणी कमी झाली. 4. पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 5. निशाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. आता आपण संकल्पना ओळखून स्पष्टीकरण करूया. क्रमांक 1. निलेशने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले. आता उदाहरणातील संकल्पना आहे स्वामित्व किंवा मालकी उपयोगिता असंही म्हणतात त्याला. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा जी उपयोगिता निर्माण होते किंवा वाढते ती उपयोगिता म्हणजे स्वामित्व उपयोगिता होय. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि स्पष्टीकरणाला 1 गुण. असं 2 गुण आहेत. 2. गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. उदाहरणातील संकल्पना वैयक्तिक घटक अभ्यास. स्पष्टीकरण. अर्थव्यवस्थेतील एखाद्या विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे केलेला अभ्यास म्हणजे वैयक्तिक घटक अभ्यास होय.
उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योगाचा वैयक्तिक उत्पन्नाचा केलेला अभ्यास. क्रमांक 3. खेडेगावाला पुराचा फटका बसल्यामुळे किमती स्थिर असूनही विविध वस्तूंची मागणी कमी झाली. उदाहरणातील संकल्पना मागणीतील घट. संकल्पनेचे स्पष्टीकरण. वस्तूच्या किमतीत बदल न होता इतर परिस्थितीत प्रतिकूल बदल झाल्यास वस्तूची मागणी कमी होते, त्यास मागणीतील घट म्हणतात. क्रमांक 4. ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. उदाहरणातील संकल्पना उपयोगिता. स्पष्टीकरण. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. 5. शबानाने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले. उदाहरणातील संकल्पना उत्पादन घटकांचे मोबदले देणे. स्पष्टीकरण. वस्तूंच्या उत्पादनासाठी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादन घटक आवश्यक असतात. या उत्पादन घटकांना उत्पादन प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल उत्पादकाकडून अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा हे मोबदले प्राप्त होतात. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. 3 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. आणि उत्तरामध्ये 4 मुद्दे तरी आलेच पाहिजेत. 5 लिहिले तरी चालतील, पण 4 तर नक्कीच लिहा. 1. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. 2. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. प्रश्न पहिला. उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा. उपयोगितेचे प्रकार खालीलप्रमाणे. नंबर 1. रूप उपयोगिता. त्याला आकार उपयोगिता असंही म्हणतात. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर इत्यादी. क्रमांक 2. स्थल उपयोगिता. जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. क्रमांक 3. सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरविल्या जातात, म्हणजे सेवा उपयोगिता होय. उदाहरणार्थ डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक इत्यादींच्या सेवा. क्रमांक 4. ज्ञान उपयोगिता. जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते. 5वा प्रकार आहे स्वामित्व उपयोगिता किंवा त्याला मालकी उपयोगिता असं म्हणतात. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ विक्रेत्यांकडून ग्राहकांकडे वस्तू हस्तांतरित होते. आपण संकल्पना स्पष्ट केली, त्यातही हे उदाहरण लिहिलेलं आहे आपण. आणि 6वा प्रकार आहे काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास काल उपयोगिता असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. तसेच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणे होय. उदाहरणार्थ रक्तपेढी. प्रश्न क्रमांक 2. मागणीचे प्रकार स्पष्ट करा. इथे मागणीचे प्रकार दिलेले आहेत. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी. या 5 प्रकारांचं स्पष्टीकरण आपल्याला लिहायचं आहे. क्रमांक 1. प्रत्यक्ष मागणी. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवितात. अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते. उदाहरणार्थ अन्नाची मागणी, कपडे इत्यादी. दुसरा प्रकार आहे अप्रत्यक्ष मागणी. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात. हे आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न पण आलेला आहे पहिल्या प्रश्नात. या वस्तूंची मागणी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष असते. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. क्रमांक 3. पूरक मागणी. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक मागणीला संयुक्त मागणी असेही म्हणतात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते.
तेव्हा ती अस्तित्वात येते. उदाहरणार्थ शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी इत्यादी. 4. संमिश्र मागणी. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसे विद्युत दिवे, पंखा, धुलाई यंत्र इत्यादींसाठी केली जाते. 5. स्पर्धात्मक मागणी. ही अशा वस्तूंची मागणी असते जी एकमेकांना पर्याय असतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्यादी. प्रश्न 3. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा. स्थूल अर्थशास्त्राची व्याप्तीचे मुद्दे आहेत: उत्पन्न व रोजगार सिद्धांत, सर्वसाधारण किंमत सिद्धांत व भाववाढ, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत, उपभोग फलनाचा सिद्धांत, गुंतवणूक सिद्धांत, व्यापार चक्राचे सिद्धांत. अशा प्रकारे हे 4 मुद्दे आहेत प्रमुख. 1, 2, 3 आणि 4 याचं स्पष्टीकरण आता आपण पाहूया. क्रमांक 1. उत्पन्न व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगार पातळी यांच्या निश्चितीचे विश्लेषण करते. तसेच उत्पन्न, उत्पादन, बेरोजगार पातळीतील बदल किंवा चढउतार यांची कारणे स्पष्ट करते. रोजगार पातळी कशी निश्चित केली जाते हे समजून घेण्यासाठी उपभोग फलन आणि गुंतवणूक फलन यांचा अभ्यास करावा लागतो. व्यवसायातील बदलाचे सिद्धांत हा उत्पन्न व रोजगार सिद्धांताचा एक भाग आहे. क्रमांक 2. सर्वसाधारण किंमत पातळीतील सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते आणि त्यातील चढउताराची कारणे याविषयी विश्लेषण करते. त्यामुळे तेजी व मंदी सामान्य पातळीमुळे निर्माण होणाऱ्या बदलांचे विश्लेषण करते. तेजी आणि मंदीने निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. क्रमांक 3. आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात विकसित आणि विकसनशील देशातील आर्थिक वृद्धी व विकासासंबंधित सिद्धांताचा समावेश होतो. त्यात अल्पविकास आणि दारिद्र्य यांची कारणे व कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण केले जाते. तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढविण्याची व्यूहरचना सुचविली जाते. क्रमांक 4. विभाजनाचा समग्र लक्ष्य सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रीय सिद्धांत एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील खंड, वेतन, व्याज व नफा यांच्याशी संबंधित सापेक्ष भागाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 3 आणि शेवटचा सविस्तर उत्तर लिहा. कोणतंही एक सोडवायचं. 2 पैकी 6 गुण आहेत, त्यामुळे एक प्रश्न 6 गुणाच्यासाठी या उत्तरामध्ये 6 मुद्दे आलेच पाहिजेत. 6 पेक्षा जास्त लिहिले तरी चालतील. आता पाहूया किंमत लवचिकतेचे प्रकार. किंमत लवचिकतेचे 5 प्रकार: संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी. आता याचं स्पष्टीकरण पण लिहायचं आणि इथे आकृत्या आहेत, आकृत्या काढायच्याच, हे लक्षात घ्या. जिथे जिथे आकृती आहे अर्थशास्त्रामध्ये उत्तरामध्ये, प्रश्नाच्या उत्तरात तिथे आकृती काढायचीच. पहिला प्रकार अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हे चिन्ह आहे सिग्माचं, उलटा असा आडवा आट काढायचा. अनंत त्याचा अर्थ किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. सूत्र आहे मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल, म्हणजे लवचिकता अनंत, मागणीची किंमत लवचिकता अनंत बदल. आता आकृती काढायची आहे. आकृतीमध्ये अ आणि क्ष अक्षावर मागणी घ्यायची, अ आणि य अक्षावर किंमत घ्यायची. क या किमतीला म हा मागणी वक्र आहे, क्ष अक्षाला समांतर असा वक्र काढायचा. हा संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र आहे. आकृतीत दर्शवल्याप्रमाणे क या किमतीला मागणी अनंत लवचिक आहे, जी म या मागणी वक्राने दर्शवली आहे. मागणी जेव्हा अनंत लवचिक असते तेव्हा मागणी वक्र क्ष अक्षाला समांतर असतो. हे स्पष्टीकरण 2-3 ओळीमध्ये लिहायचं. दुसरा प्रकार आहे, आपल्याला याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न पण आला आहे पहिल्या प्रश्नामध्ये. संपूर्ण अलवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 0 आहे. किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी किंवा ताठर मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. सूत्र मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. तेच सूत्र आपण सांकेतिक अक्षरात आहे. मागणीची किंमत लवचिकता पर्सेंटेज डेल्टा म छेद पर्सेंटेज डेल्टा क
आता त्याचं उदाहरण घेतलं आहे किंमत लवचिकतेचं. अंशस्थानी 0 घेतलं आहे म्हणजे मागणीत शेकडा बदल 0 आहे, बदल झालाच नाही, पण किंमत 20 बदलला आहे, पण लवचिकता आलेली आहे 0, म्हणून मागणीची किंमत लवचिकता 0. व्यवहारात ही परिस्थिती कमी आढळते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी अलवचिक आहे, त्याची किंमत बदल झाला तरी मागणी बदलत नाही. आता वक्र काढायचा आहे, संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र. आणि क्ष अक्षावर मागणी घ्यायची, य अक्षावर किंमत घ्यायची. आणि मूळ किंमत क आहे तरी एवढीच मागणी आहे, किंमत वाढली तरी मागणी तेवढीच आहे, किंमत कमी झाली क एक तरी मागणी तेवढीच आहे, म्हणून हा म मागणीचा वक्र आहे य अक्षाला समांतर. आता हे आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आलेला होता. आकृतीचं स्पष्टीकरण लिहायचं. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे म हा मागणी वक्र य अक्षाला समांतर असतो. अक या किमतीस म ही मागणी आहे. किमतीमध्ये अक 1 अक 2 असे बदल झाले तरी मागणीत काही बदल होत नाही, मागणी म कायम आहे, म्हणून हा झाला संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड 0 आहे. तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किती आहे? 1. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणा इतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 50% वाढ होते. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर अंशस्थानी मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. त्याचं उदाहरण घेतले 50% किमतीत आणि 50% मागणीतला बदल, याचं उत्तर 1 येईल, म्हणून लवचिकता 1. दोन्हीमध्ये समान बदल झाला, मागणीतही आणि किमतीतही. वक्र काढायचा आहे. आणि क्ष अक्षावर घेतलेली आहे मागणी आणि य अक्षावर घेतलेली आहे किंमत. मूळ किंमत आहे अ पासून क पर्यंत, त्यावेळेला मागणी आहे ब. आता किंमत झाली कमी क 1 पर्यंत, त्यावेळेस मागणी ब 2 पर्यंत वाढलेली आहे, ब पासून ब 2 पर्यंत. आणि हा मागणी वक्र आपण काढलेला आहे. दोन्ही बदल समान आहे, म्हणजे हा बदल समान आहे आणि हा बदल समान आहे. क पासून क 1 बदल आणि ब पासून ब 1 बदल समान करायचा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे क 1 हा किमतीतील बदल आहे, तर ब 1 हा मागणीतील बदल आहे. हे दोन्ही बदल एकसारखे असल्याने म हा मागणी वक्र एकक लवचिक मागणी दर्शवतो. तो आयताकृती परिवलयाचा असतो. याला म्हणायचं आयताकृती परिवलयाचा वक्र म समान आकाराचा. चौथा प्रकार आहे जास्त लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1 हे चिन्ह लक्षात ठेवा. असं ग्रेटर दॅन म्हणायचं. किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचे प्रमाण जास्त असते तेव्हा त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 100% वाढ होते, म्हणजे किमतीतला बदल कमी आणि मागणीतला जास्त. सूत्र: मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. आता इथे सूत्रामध्येच पहा, मागणीतला शेकडा बदल 100% आणि किमतीतला 50%. याचं गुणोत्तर सोडवलं तर उत्तर येईल 2, म्हणजे एकापेक्षा जास्त लवचिकता ग्रेटर दॅन 1. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1, जास्त लवचिक मागणी. वक्र काढायचा आहे. अ आणि क्ष अक्षावर मागणी घ्यायची, य अक्षावर किंमत घ्यायची. आता क ही मूळ किंमत आहे, त्यावेळेला ब ही मागणी आहे. किंमत क पासून क 1 कमी झाली तर मागणी ब पासून ब 1 पर्यंत वाढलेली आहे. अशा वेळेला वक्र म असा तयार झाला आहे. आता लक्षात घ्या इथे वक्र काढताना की क पासून क 1 अंतर छोटं घ्यायचं आणि ब पासून ब 1 अंतर हे जास्त घ्यायचं, तेव्हा असा वक्र तयार होईल. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे ब 1 हा मागणीतील बदल क 1 या किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्यामुळे म हा मागणी वक्र लवचिक मागणी दर्शवतो. या प्रकारात मागणी वक्र पसरट असतो, परिवलयाचा नाही तर पसरट असतो, कारण हे एक अंतर जास्त आणि एक कमी आहे. किमतीतलं कमी मागणीतलं जास्त. हा झाला जास्त लवचिक मागणी वक्र. आणि शेवटचा प्रकार आहे कमी लवचिक मागणी वक्र, जास्त लवचिकच्या विरुद्ध. 5वा कमी लवचिक मागणी. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड लेस दॅन 1. जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी म्हणतात. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाल्यास मागणीत 25% वाढ होते. सूत्र:
मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल छेद किमतीतील शेकडा बदल. इथे उदाहरणात घेतलं आहे 25% बदल जो आहे मागणीतला, 50% बदल किमतीतला, लवचिकता एकापेक्षा कमी, 0.5 आली म्हणजे एकापेक्षा कमी. आता यावरून वक्र काढायचा आहे. आकृतीमध्ये पहा प्रमाण. क्ष अक्षावर घेतलेली आहे मागणी, य अक्षावर घेतलेली आहे किंमत. आता मूळ किंमत किती आहे क, त्यावेळेला ब इतकी मागणी आहे, किंमत कमी झाली क1, तर मागणी झालेली आहे वाढली ब1. आता पहा हे अंतर कमी आणि हे अंतर जास्त, म्हणून कमी लवचिक मागणीचा वक्र आहे. वक्र पाहून घ्या परत. पहा हे अंतर जास्त आहे आणि हे अंतर कमी आहे, म्हणून कमी लवचिक मागणीचा वक्र बनतो एकदम सरळ. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे ब1 हा मागणीतील बदल क1 या किमतीतील बदलापेक्षा कमी आहे, म्हणून म हा मागणी वक्र कमी लवचिक मागणी दर्शवतो. हा मागणी वक्र तीव्र उताराचा असतो, खूप तीव्र उताराचा आहे हा वक्र. यानंतर दुसरा प्रश्न आहे 6 गुणांच्यासाठी. सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता 8 वैशिष्ट्ये त्यातली तुम्ही 6 लिहिली तरी चालतील, जितके गुण आहेत त्यानुसार मुद्दे लिहायचे, पण मी इथे सगळे घेतलेत. 1. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. 2. किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे, म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. क्रमांक 3. आंशिक समतोल. 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. क्रमांक 4. विशिष्ट गृहीतकांवर आधारित. इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकाचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांताचे विवेचन सोपे होते. 5. विभाजन पद्धत. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकांमध्ये विभाजन केले जाते व नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास, समग्र मागणीमधील वैयक्तिक मागणीचा अभ्यास इत्यादी. क्रमांक 6. सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळे एकूण परिमाणात होणारा बदल होय. सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. 7. बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार बाजार या विविध बाजार रचनांचे विश्लेषण करते. 8वा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती तेजीमंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसून फक्त वैयक्तिक घटकांपुरती मर्यादित आहे. अशा प्रकारे 8 पैकी कोणतेही 6 मुद्दे लिहा. जर हाच प्रश्न 8 मार्काला आला तर 8 मुद्दे लिहा. आपण इयत्ता 12वीची अर्थशास्त्र या विषयाची कला आणि वाणिज्य शाखेची 25 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल. नमुना प्रश्नपत्रिका म्हणून याचा अभ्यास करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट नक्की पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.